आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बूथ केंद्रासोबत सिन्नर तालुका भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी यांची बैठक सोमवार दिनांक 14 जून रोजी सिन्नर सार्वजनिक वाचनालय येथे भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राचे विभागीय संघटन मंत्री रवी अनासपुरे व नाशिक जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली। यावेळी तालुका कार्यकारिणीचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते। सिन्नर तालुक्यातील पक्ष संघटन मजबूत व्हावे, पक्षातील अंतर्गत वादविवाद बाजूला सारून पक्ष मजबूतीकरण करून येणाऱ्या निवडणुकीची पूर्वतयारी करावी या उद्देशाने सिन्नर सार्वजनिक वाचनालय येथे भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र राज्याचे विभागीय संघटन मंत्री रवी अनासपुरे व नाशिक जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। त्याची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने करण्यात आली। त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। या प्रसंगी कोरोना काळात विविध उपक्रमांनी पक्षाचे कार्य जनतेसमोर नेणारे भाजपा तालुका उपाध्यक्ष दत्ता गोसावी व नाशिक महिला सरचिटणीस सविता कोठुरकर यांचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे यांनी केले। तर या बैठकीस भाजपा नेते भाऊसाहेब शिंदे, जयंत आव्हाड, बंडूनाना भाबड, बच्चाव आदींसह भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। एसएन न्यूज साठी सुरेश कपिले। 192 बूथ प्रमुखांची आमची नियुक्ती झालेली आणि उर्वरित जे बूथ प्रमुख आहेत हे लवकरच या ठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे। आणि अशा रीतीने जिल्हा परिषदेचे गट प्रमुख त्याचप्रमाणे गण प्रमुख यांचीही नियुक्ती झालेली, सर्व आघाड्यांचे अध्यक्ष यांचीही नियुक्ती झालेली, परंतु काही आघाड्यांची कार्यकारिणी या ठिकाणी बाकी आहे। लवकरच या ठिकाणी त्यांची कार्यकारिणी ही घोषित करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे आज या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक जणांचा जो ओढा आहे तो ओढा भारतीय जनता पार्टी या ठिकाणी वाढत चाललेला आहे आणि त्याचा परिणाम म्हणून या ठिकाणी काही जण आज पक्षामध्ये प्रवेश घेऊ इच्छित आहेत आणि निवडणूक आपल्या डोळ्यासमोर ठेवलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये या ठिकाणी ऑक्टोबरमध्ये या सिन्नर नगरपालिकेची निवडणूक ही लागण्याची शक्यता आहे। त्या दृष्टीने आपण या ठिकाणी अनेक उमेदवार हे पाहून ठेवलेले, निरखून ठेवलेले आणि भविष्यामध्ये या ठिकाणी आणखी कोण उमेदवार त्यांना स्पर्धेमध्ये राहील याची पण आपण या ठिकाणी तजवीज करत आहोत। त्याचप्रमाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती याची सुद्धा या ठिकाणी आपण तजवीज करणार आहोत। त्यासाठी संभाव्य उमेदवारांनी सुद्धा आपल्याकडे इच्छा व्यक्त केलेली आहे, त्यांनाही भविष्यामध्ये आपल्याला संधी आपल्याला द्यायची आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी, अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी देऊन त्या पद्धतीने तरुण कार्यकर्ता असेल, सर्व महिला भगिनी असेल, त्याच पद्धतीने ज्येष्ठ भाजपमधले सगळे ज्येष्ठ पदाधिकारी आणि ज्येष्ठ मार्गदर्शक असत आणि सर्व जिल्ह्यामधून जिल्हा अध्यक्ष केदारनाथ आहेत, त्याच पद्धतीने डॉक्टर प्राध्यापक बच्चाव सर, आमचे तरुण, आमचे मित्र, आमचे मार्गदर्शक भाऊसाहेब पाटील शिंदे, आमचे तरुण मित्र जयंत बाबू, तालुका अध्यक्ष बाळासाहेब हांडे सर आणि आपण सर्वच ज्यांनी अत्यंत अडचणीच्या आणि अत्यंत प्रसंगी काळी या भाजपची गौडदौड या तालुक्यामध्ये चालू ठेवून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम आपण सगळ्यांनी या ठिकाणी उभं करू।